नमस्कार मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण हेनरी फेल्स थेअरी ऑफ मॅनेजमेंट हा जो पार्ट आहे तो आपण कंप्लीट केला होता. या व्हिडिओमध्ये आपण फ्रेडरिक विन्स्लो टेलर सायंटिफिक मॅनेजमेंट थेअरी हा पार्ट बघणार आहे. आता हा जो काही टेलर आहे हा बेसिकली अमेरिकेमध्ये एक मशिनिस्ट म्हणून काम करत होता, पण त्यांनी त्याच्या वर्कमुळे, त्याच्या एक्सपिरियन्समुळे आणि त्यांनी जे काही कंपनीसाठी काम केलं आहे त्याच्यामुळे तो काय झाला, पुढे जाऊन एक चीफ इंजिनियर झाला. तर त्याचे जे काही ऑब्झर्वेशन्स केले किंवा त्यांनी जे काही एक्सपेरिमेंट्स केले, तर त्यांनी एक बेसिक थेअरी काय मांडली की जे काही कंपनीमध्ये असलेले प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सायंटिफिकली सॉल्व करायला पाहिजेत. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम असू दे त्याचा एक सायंटिफिक ॲप्रोच करायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी जी काही थेअरी मांडली त्याला काय म्हणतात, त्यासाठी त्याला म्हणतात फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. टेलर्स management theory is based on scientific experiments. This theory involves the application of scientific approach to decision making and solving them at the same time. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व पण करायचा आणि त्याच वेळेस तुम्हाला त्या संदर्भातले डिसिजन घ्यायचे. अकॉर्डिंग टू टेलर, प्रॉब्लेम शुड बी सॉल्व्ड बाय सायंटिफिक टेक्निक्स रादर दॅन द रूल ऑफ थंब अँड अ ट्रायल अँड एरर अप्रोच. म्हणजे थंब रूल म्हणजे काय, एखादी गोष्टी असं झाली, एखादा प्रॉब्लेम आला की असंच करायचं, असा एक थंब रूल असतो. म्हणजे एक काय म्हणतात त्याला, पिढ्यानपिढ्या किंवा एक एक्सपिरियन्समधून तो आलेला असतो आणि लोक तशाच पद्धतीने जातात. किंवा कधी कधी ते ट्रायल अँड एरर बेसिसवर करतात. म्हणजे असं करून बघूयात, असा प्रॉब्लेम नाही सुटला तर वेगळ्या मेथडने करू, तसा नाही सुटला तर अजून एक वेगळ्या मेथडने करू. तर त्यांनी सांगितलं की असं दोन्ही गोष्टी टाळून, ते अवॉइड करून आपल्याला सायंटिफिक ॲप्रोचनीच, सायंटिफिक टेक्निक्सनीच प्रॉब्लेम सॉल्व करायचे. आता डेफिनेशन ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट बाय फ्रेडरिक टेलर, याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे सायंटिफिक मॅनेजमेंट कन्सिस्ट ऑफ नोईंग व्हॉट यू, दॅट इज मॅनेजमेंट, वॉन्ट मेन टू डू एक्झॅक्टली अँड सीइंग इट दॅट डू इट इन द बेस्ट अँड द चीपेस्ट मॅनर. म्हणजे खूप चांगली डेफिनेशन दिली त्यांनी की मॅनेजमेंटला वर्कर्सकडनं किंवा एम्प्लॉईजकडनं काय एक्सपेक्टेड आहे, एक्झॅक्टली काय एक्सपेक्टेड आहे, आणि ते जे काही काम ठरलेलं आहे ते बेस्ट, एकदम चांगलं काम करत आहेत का, आणि चीपेस्ट मॅनर म्हणजे कमीत कमी कॉस्टमध्ये करत आहेत का. कारण कुठल्याही ऑर्गनायझेशनचा बेसिक एम काय असणार आहे की प्रॉफिट मॅक्सिमायझेशन. बरोबर आहे. प्रॉफिट मॅक्सिमायझेशन करायचं असेल तर काय करायला लागणार आहे, आपल्याला कॉस्ट मिनिमाइज करायला लागणार आहे, बेस्ट क्वालिटी वर्क करायला लागणार आहे, आणि ते पण कमीत कमी वेळेत चांगल्या पद्धतीने करावं लागणार आहे. त्यामुळे सायंटिफिक मॅनेजमेंटची डेफिनेशन बघा की तुम्हाला जे अपेक्षित आहे, म्हणजे मॅनेजमेंटला जे एक्सपेक्टेड आहे ते एक्झॅक्टली काय आहे, आणि त्या एक्झॅक्टली काय करायचं आहे हे त्या वर्कर्सला कळालं आहे ना, आणि त्या पद्धतीने ते बेस्ट आणि मिनिमम कॉस्टमध्ये करतायत का ना, हे बघणं म्हणजे काय झालं, सायंटिफिक मॅनेजमेंट. आता प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट, जसं आपण प्रिन्सिपल्स ऑफ हेनरी फेल्स थेअरी बघितलं त्याच पद्धतीने आता प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट पण आहेत. त्यातलं पहिलं आहे सायन्स नॉट रूल ऑफ थंब. In order to increase organizational efficiency, the rule of thumb method should be substituted with the methods developed through scientific analysis of work. म्हणजे पूर्वीपासून काहीतरी सुरू आहे म्हणून त्याच मेथडनी जाण्याच्या ऐवजी तुम्ही सायंटिफिक ॲनालिसिस करा ज्या कामाचं आहे ते, आणि त्याच्यावरून जे काही सोल्युशन काढणार आहे, त्याच्यावरून जे टेक्निक तुम्ही करणार आहात तेच तुम्ही टेक्निक काय करायला पाहिजे, ॲडॉप्ट करायला पाहिजे. रूल ऑफ थंब डिसिजन्स आर बेस्ड ऑन पर्सनल जजमेंट्स ऑफ द मॅनेजर. म्हणजे मॅनेजरचं बऱ्याच वेळा म्हणणं असतं, हां पूर्वी असा प्रॉब्लेम आला होता आणि आम्ही त्यास असं केलं होतं, त्यामुळे आपण आत्ता असंच करूयात, किंवा नॉर्मली ह्या सिच्युएशनमध्ये लोक असं करतात, आपण पण तसंच करूयात. म्हणजे काय झालं, मॅनेजरचं एक पर्सनल त्याच्यामध्ये मत झालं. ते न करता सायंटिफिकली तुम्ही जे काही स्टडी कराल त्याच्यावरूनच करायला हवं. टेलर इन्सिस्टेड अपॉन scientific method for every small work. This principle is concerned with selecting the best way of performing a job. After, standard output should be defined by the manager. स्टँडर्ड आउटपुट म्हणजे काय की सपोज एक मशीन आहे, त्या मशीनमध्ये तुमच्याकडे 2 वर्कर्स आहेत आणि ते 8 आवर्स काम करतात. ओके, तर ती मशीन जर बरोबर 8 तास व्यवस्थित रन झाली आणि दोन्ही वर्कर्सनी कुठेही वेळ वाया जाऊ न देता एफिशियंटली 100% कपॅसिटीने काम केलं, तर एका दिवसात सपोज त्यांचे किती आउटपुट यायला पाहिजे, तर 200 युनिट्स.
हे झालं काय तुमचं स्टँडर्ड सेट झालं की 200 युनिट्स मॅन्युफॅक्चर व्हायला पाहिजे विथ 1 मशीन अँड 2 वर्कर्स. समजा तुम्ही 3 शिफ्टमध्ये काम करत असाल, ओके, तर तुम्हाला एका दिवसात म्हणजे 24 आवर्समध्ये किती आउटपुट व्हायला पाहिजे? 200 × 3 600 आउटपुट. हे एकदा ठरलं की तो जॉब चांगल्यात चांगल्या पद्धतीने कसं करता येईल हे तुम्ही काय करायला पाहिजे? डिसाईड करायला पाहिजे. दिस विल हेल्प इन सेविंग टाईम अँड ह्युमन एनर्जी. 2 गोष्टी याच्यामुळे सेव्ह होणार आहेत. तर टाईम पण सेव्ह होणार आणि ह्युमन एनर्जी म्हणजेच मॅनपॉवर किंवा वर्करनी केलेले वर्किंग आवर्स. अँड विल रिझल्ट इन टू एक्सपेक्टेड स्टँडर्ड आउटपुट. अकॉर्डिंग टू टेलर, इवन अ स्मॉल प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी लाईक लोडिंग आयर्न शीट्स इन टू बॉक्स कार्स कॅन बी सायंटिफिकली प्लॅन्ड. म्हणजे यांनी काय सांगितलं की छोट्यात छोटी गोष्ट जी आहे तीसुद्धा काय करायची आहे तुम्हाला? सायंटिफिकली करायची. म्हणजे तुम्हाला समजा आयर्न शीट्स आहेत ते तुम्हाला बॉक्समध्ये भरायचे आहेत आणि ते कारमध्ये किंवा टेम्पोमध्ये भरायचे आहेत, तरी देखील ते सायंटिफिकली करायला पाहिजेत. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही यूट्यूबला बघा असे व्हिडिओ येतात की एखादा व्यक्ती खूप फास्ट करन्सी नोट्स काउंट करत असते किंवा एखादा पर्सन असतो तो एखाद्या कमॉडिटीचं पॅकिंग असते ते खूप काही सेकंदामध्ये करतात आणि पटापटापटा काम करतात. तर त्यांनी त्यांची ते काम बेस्ट करण्याचं कमीत कमी वेळ कसा लागेल याची एक सायंटिफिक टेक्निक शोधलेली आहे आणि त्याच्यानुसार ते काम करतात. तर एक्झॅक्टली हेच टेलरने सांगितलेलं आहे की तुम्ही कुठलंही काम असू देत, छोटं असू देत, मोठं असू देत, ते सायंटिफिक मेथडनी, सायंटिफिक टेक्निकनीच करायला पाहिजे. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे हार्मनी नॉट डिस्कॉर्ड. According to this principle, there should be harmony between employees and management. This coordination will help in minimizing conflicts between them. Perfect understanding between employees and management will be helpful in creating healthy work environment for achieving the desired goal, that is success. Organization should थिंक अबाउट मॅक्सिमम प्रॉस्परिटी ऑफ एम्प्लॉईज ऑल्सो. म्हणजे इथे दोन्ही पार्ट दिलं आहे की मॅनेजमेंट आणि एम्प्लॉईज यांच्यामधलं रिलेशन थोडक्यात काय पाहिजे? हेल्दी पाहिजे. ते जेवढं हेल्दी असेल, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन प्रॉपर असेल, आयडियाचं गिव्ह अँड टेक असेल, तर त्यांच्यामधले कॉन्फ्लिक्ट्स, वाद हे कमीत कमी राहतील आणि अल्टिमेटली फायदा काय होणार आहे की तुमचं प्रोडक्शन वाढणार आहे. प्रोडक्शन वाढलं तर अल्टिमेटली ऑर्गनायझेशनची पण डेव्हलपमेंट होणार आहे. त्याच वेळेस मॅनेजमेंटनीसुद्धा एम्प्लॉईजसाठी आपण चांगलं काय करू शकतो, त्यांना फॅसिलिटीज कशा देऊ शकतो, त्यांचं सॅलरी काय इन्क्रीज करू शकतो, ह्याचा पण विचार करायला पाहिजे. नेक्स्ट वन इज मेंटल रिव्होल्युशन. टेलर इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ मेंटल रिव्होल्युशन. दिस प्रिन्सिपल फोकसेस ऑन चेंज इन द ॲटिट्यूड ऑफ एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट टुवर्ड्स ईच अदर. बोथ शूड रिअलाइज देअर इक्वल इम्पॉर्टन्स in organization. They should give full cooperation for achieving goal of the organization. This will increase productivity and profits. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच वेळा मॅनेजमेंट आणि एम्प्लॉईज यांच्याकडे एकमेकांकडे बघण्याचा जो काही ॲप्रोच असतो तो प्रॉपर नसतो किंवा आपण काय म्हणतो एकमेकांना फक्त निगेटिव्हलीच बघत असतात. तसं बिलकुल नसलं पाहिजे. म्हणून म्हणलं एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंट ह्यांचा एकमेकांकडे बघण्याचा ॲटिट्यूड हा पॉझिटिव्ह असला पाहिजे किंवा जर तो निगेटिव्ह असेल तो त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करून, म्हणजे उदाहरणार्थ एम्प्लॉईजला काय अडचणी आहे ते मॅनेजमेंटनी समजून घ्यायला पाहिजे. समजा मॅनेजमेंट असं सारखंच म्हणत राहिली, एम्प्लॉईज सारखेच येतात आणि तक्रार करतात, ह्यांना काय कामच करायची नाही आहे, असा अप्रोच मॅनेजमेंटनी घ्यायला नाही पाहिजे. त्याचबरोबर एम्प्लॉईजनी पण हा विचार करायला पाहिजे की मॅनेजमेंट आपल्याला काहीतरी इन्स्ट्रक्शन्स देत आहेत, नवीन टेक्निक्स आणत आहेत किंवा नवीन काहीतरी प्रोसेस सुरू होते, तर ती कशासाठी आहे? त्यांनी आपलं वर्कलोड जो आहे तो कमी होणार आहे, आपलं वर्क फास्ट होणार आहे, आपलं प्रोडक्ट क्वालिटी होणार आहे, आपले सेल वाढणार आहे, अल्टिमेटली आपली प्रॉफिटेबिलिटी वाढणार आहे. असं दोघांचा ॲप्रोच एकमेकांकडे कशा पाहिजे? कॉपरेशनचा पाहिजे. एकमेकांना कॉपरेट केलं तरच ऑर्गनायझेशनचे जे काही सेल्स आहेत ते वाढतील आणि प्रॉफिटेबिलिटी वाढेल. नेक्स्ट पार्ट आहे कॉपरेशन नॉट इंडिव्हिज्युअलिझम. This principle emphasizes on mutual cooperation between workforce, that is employees and management. Due to cooperation, trust, team spirit, etc., internal competition will turn into healthy working environment.
मॅनेजमेंट शुड ऑलवेज कन्सिडर द सजेशन्स गिवन बाय एम्प्लॉईज इन डिसिजन मेकिंग प्रोसेस. म्हणजे मी माझं काम करतो, तू तुझं काम कर, असला प्रकार न करता एकमेकांचं काय पाहिजे, कॉपरेशन पाहिजे. याने काय होणार आहे की समजा एम्प्लॉईजनी काही सजेशन्स दिले तर मॅनेजमेंटनी कुठलेही डिसिजन घेताना त्या सजेशन्सचा विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर जेवढं तुमचं एकमेकांबद्दल ट्रस्ट असेल, टीम स्पिरिट असेल, तेवढं काय होणार, एक हेल्दी कॉम्पिटिशन तयार होते की अरे हा एक ग्रुप आहे वर्कर्सचा, किंवा ह्या शिफ्टमधले वर्कर्स एवढं काम करतात, दुसऱ्या शिफ्टमधले वर्कर्स तेवढ्या प्रमाणात काम करतात. तर हेल्दी कॉम्पिटिशन नेसेसरी आहे, कारण त्याच्यातनं काय होतं, आपल्याला एक प्रोत्साहन मिळतं की आपण अजून काय काम करायला पाहिजे. एम्प्लॉईज शुड बी ट्रीटेड ॲज अन इंटिग्रल पार्ट ऑफ द ऑर्गनायझेशन इन ऑल रिस्पेक्ट्स. म्हणजे इंटिग्रल म्हणजे खूप महत्त्वाचा पार्ट, किंवा ऑर्गनायझेशनमधलं त्यांचं स्थान हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्याच बाबतीत. म्हणजे प्रोडक्शन असेल किंवा आपण म्हणतो ना ह्युमन ॲसेट, कुठल्याही कंपनीची ह्युमन ॲसेट किंवा महत्त्वाची ॲसेट काय असते, त्यांच्याकडे असलेले वर्कर्स, कारण विदाऊट वर्कर्स आपल्याला प्रोडक्शन पॉसिबल नाही आहे. ॲट द सेम टाईम एम्प्लॉईज शुड रेजिस्ट देमसेल्व्स फ्रॉम गोईंग ऑन स्ट्राईक्स अँड मेकिंग अननेसेसरी डिमांड्स फ्रॉम मॅनेजमेंट. त्याच वेळेस एम्प्लॉईजनी पण काय करायला पाहिजे की बाबा उगाच काहीतरीच मागण्या करत राहिलो किंवा काहीतरी कारण काढून स्ट्राईकवर गेलो आणि कंपनीचं नुकसान केलं, असं करता कामा नये. दे शूड ट्रीट ईच अदर ॲज टू पिलर्स ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे कुठल्याही ऑर्गनायझेशनचे हे दोन पिलर्स आहेत, एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंट. त्यामुळे त्या दोघांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण दोघं व्यवस्थित काम केलं तरच व्यवस्थित ती जी काही आपण बिल्डिंग तयार करतो, म्हणजे थोडक्यात आपला पाया जर चांगला असेल तर आपली बिल्डिंग चांगली होणार आहे. अशा पद्धतीने करायला हवं. नेक्स्ट आहे डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. प्रॉपर डिव्हिजन ऑफ वर्क शुड ऑलवेज बी अकंपनीड विथ डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज बिटवीन मॅनेजर्स अँड एम्प्लॉईज. मेजर प्लॅनिंग इज डन बाय द टॉप अँड मिडल लेवल मॅनेजमेंट authorities, whereas employees are concentrating on its execution. म्हणजे नॉर्मली कसं होतं की टॉप लेवलची मॅनेजमेंट आणि मिडल लेवलची मॅनेजमेंट हे काय करतात, प्लॅनिंगचा पार्ट करतात. टॉप लेवलची मॅनेजमेंट काय प्रोड्यूस करायचं आहे, किती प्रमाणात प्रोड्यूस करायचं आहे, कशाप्रकारे वर्कर्सला आपण बोलवू शकतो, काय त्यांना आपण इन्क्रीमेंट देऊ शकतो का, किंवा अदर अलाउन्सेस काय देऊ शकतो का, फॅसिलिटीज देऊ शकतो का. मिडल मॅनेजमेंट ॲक्च्युली वर्कर्सला कोणत्या वेळेत बोलवायचं, त्यांना कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग द्यायचं, त्यांच्या शिफ्टमध्ये ब्रेक कुठे द्यायचा, अजून ज्या फॅसिलिटीज ठरल्यात त्या कशाप्रकारे इम्प्लिमेंट करायचं, हा सगळा प्लॅनिंगचा पार्ट जो हा टॉप आणि मिडल मॅनेजमेंट लेवलला होतो. आणि वर्कर्सचा पार्ट काय असतो, ते इम्प्लिमेंट करणं, ॲक्च्युली प्रोडक्शन प्रोसेस करणं. द रिपोर्टिंग इज डन ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बाय देअर सुपिरियर्स. मॅनेजर्स शुड ऑलवेज हेल्प, एनकरेज अँड गाईड to employees. It helps for best performance of the managers as well as employees. म्हणजे मग काम झाल्यानंतर प्रत्येक वर्करला त्याचे जे सुपिरियर आहे त्यांना रिपोर्ट करायला लागतं. म्हणजे वर्करला सपोज सुपरवायझरला रिपोर्ट करायचं आहे, सुपरवायझरला सपोज असिस्टंट जनरल मॅनेजरला करायचं आहे, असिस्टंट जनरल मॅनेजरला जनरल मॅनेजरला करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की ही जी काही सिस्टीम आहे त्या सिस्टीमनुसार आपलं रिपोर्टिंग जाणार आहे. आणि मॅनेजरनीसुद्धा ते समजा काहीतरी रिपोर्टिंग करतायत, ते सपोज ट्राय करतायत, तर त्यांना त्यात काही समजा अडचणी आल्या, काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले तर हेल्प करायला पाहिजे, गाईड करायला पाहिजे की कशाप्रकारे तुम्ही रिपोर्टिंग करायला हवं आणि तुम्ही चांगलं काम करताय, तुम्ही अजून चांगलं काम करू शकता, असं जास्तीत जास्त एनकरेज केलं तर ओव्हरऑलच कंपनीचा परफॉर्मन्स आहे तो वाढणार आहे. आणि लास्ट जे प्रिन्सिपल आहे ते आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्प्लॉयर अँड एम्प्लॉईज फॉर ग्रेटर एफिशियन्सी अँड मॅक्सिमम प्रॉस्पेरिटी. Best performance of any organization always depends on skills and capabilities of its employees to a great extent. Thus, providing training and development programs to the employees whenever required is very essential. It ultimately affects the profitability of the organization. Each employee should be given proper opportunity to attain greater efficiency and maximum prosperity. म्हणजे
कुठल्याही ऑर्गनायझेशनच्या बाबतीतला जो परफॉर्मन्स आहे ना, तो त्या ऑर्गनायझेशनमधले जे एम्प्लॉईज आहेत त्यांचं स्किल्स किती हाय लेवलचे आहेत आणि त्यांनी कपॅसिटी किती चांगल्या पद्धतीने यूज केली आहे त्याच्यावर त्यांचा रिझल्ट खूप चांगला राहतो मॅक्सिमम वेळा. मग त्यामुळे कंपनीने किंवा ऑर्गनायझेशनने काय करायला पाहिजे की ज्यांच्याकडचे असलेले वर्कर्स आहेत त्यांना वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्रॅम्स किंवा डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्स अरेंज करायला पाहिजेत, नवीन नवीन टेक्निक शिकवायला पाहिजेत. हे जेवढं ते करतील तेवढं एम्प्लॉईची पर्सनल डेव्हलपमेंट होत जाते. त्याची जेवढी पर्सनल डेव्हलपमेंट होईल ॲटोमॅटिकली त्याचा रिझल्ट म्हणून काय होणार आहे, ऑर्गनायझेशनल जे आउटपुट आहे ते तुमचं वाढणार आहे आणि प्रॉफिटेबिलिटी वाढणार आहे. तर हे होते आपले प्रिन्सिपल्स. याच्या पुढचा जो पार्ट आहे टेक्निक्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट, तो पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात.